गुड मॉर्निंग गाईज. आपला डे 3 आहे आणि आज आपण निघणार आहे ज्योतिर्लिंग. काका एकदम रेडी होऊन बसले. ब्लॉग चालू आपला. हे फोटो काढत होतो तुला लगेच गाईज. तर आता आम्ही निघत आहे ओंकारेश्वरकडे. जाऊ इथून बोटिंग वगैरे घेऊ. चालू असेल दर्शनला लाईनच असणार. फुल गर्दी आहे नुसती. काल हॉटेल पण भेटत नव्हते आम्हाला. पहिले नाश्ता तर करूच. हा वावरी सुटलेली पहिले. वादळच येईल तसा येलेन कालवारचं. किंग मेकर आर्यन म्हात्रे. 1 hour later. गर्दी इथून ट्राफिक अख्खी वरपर्यंत गेलेली आहे ट्राफिक. कोणतरी येईन परा लागे आपला लगे ब्लॉग लागे व्हायरल झालं लगे. कोणतरी येईन परा नाही तुम्ही परा नाही जियाल ढकल ना. येतील चांगलं जियाल ढकल मग. भरली म्हणून पप्पा कामात फिरले. ओंकारेश्वर में आपका स्वागत है. सेकंड टाइम आपला ओंकारेश्वरला आलो आपण. लास्ट टाइम आज सप्टेंबरला आलेलो. लगेच परत आलो आहे. असंच बाबा आपल्याला बोलवत राहतील. सर्व ज्योतिर्लिंग आपण करत राहू. तुम्ही फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब चालूच ठेवा. आता आपण माझी मिनी ब्रेक नाही होऊन रिक्षात बसलेलो आहे कडेकडेने. डायरेक्ट होती ना बघ ना. जागा होती बरीच. बजरंग दल वाला रिक्षावाला आहे बघ. बघा रे इकडे. ब्रिजवरून चालत चाललो गायज आम्ही ओंकारेश्वरला. बोटिंग नाही केलेली बोटिंग. भरले राव आणि बोल. हो मग जाताना बोटिंगचं लाव. जाताना बोटिंगचं लाव. लवकर जातो ना कारण लाईट येत आवाज येईल. हा बघा मंदिर इकडे जायला आपल्याला. विचार चाललाय बाहेरूनच दर्शन घ्यायचं. खूप लाईन आहे. 1-2 वाजतील घरी जायला. दर्शन इथं मस्त शंकराचार्याची स्टॅच्यू बनवलेली आहे. आदि शंकराचार्य. काय मस्त हवा सुटलेली आहे. आणि बोटिंगशीच यायला पाहिजे होता. चला बघू कसा होते आपलं दर्शन की नाही होते. आता आपण बोट घेतलेले आहे. काहीतरी 2,000 रुपयामध्ये घेतलेले आहे. ते 18 जण आहेत आम्ही. 2,000 घेतले. आता जाऊ बोटमध्ये आणि जरा बोट राईड पॉईंट दाखवतील नाही.
या कसा आहे असा उतरा उतरा पाय बी झुंज येता नर्मदा मध्ये बसा त्याला तुम्ही आले बाहेर फोटो काढ पाय भरायला लागेल हा बघा ओंकारेश्वर लाईन बघा लांब लाईन आहे रे बघ खालपासून वर आहे कपले रे डिझेल छोटासा शिवलिंग बनवलेला आहे आस्ती जार सरकतात आरामात काही काही नाही हे आस्ती चप्पल कर सरकशील नाही तर आरामात 2 hours later. दर्शन तर नाही घेतला बाहेर पाया पडून निघालो चेंज केला जेवणाचं सामान घेतले वन भोजन चालू अरे लसूण टाकलंच नाही असं बनवायला लागते जरा गाईस वन भोजन आल्यावर अशा चालू हायवे मध्ये बाजूला शेता वीर ते जेवायला बनवायला बसले आहेत मंडळी टाइम तर लागेल बनवायला 1:30 वाजून गेलेला आहे पेस्ट बनवायचे पण आपल्याकडे सामग्री आहे नुसता आपटा आपटत मम्मी इथं आंबा कापी घेतले हे आयांचाच उचलो नेले वाटते आंबा त्यांच्या तरी पाण्याच्या बाटल्या संपलेल्या काही जेवणासाठी पराल पराल असती A few moments later. टॉप मध्ये जेवायला काफी कठिनाइयों के बाद रेडी दिले जेवण मटण न चिकन चिकन का चिकन 3 hours later. घरच्या रस्त्याला निघालोय नाही आम्ही ब्रेक घेतले जरा महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डरवर नाही नाश्ता काही नाश्ता नाही चाय नाही मग काहीच नाही
आपल्याला जेवूया ना मग. संध्याकाळ तर झाले 7 वाजले. पोचायला वाटते आम्हाला वाचतील पुरं 2 नाही 5 पकडून जाल सकाळचं. कानीमध्ये जेवायला थांबू, वॉशरूमला थांबताना 17 व्हायला. बघू ब्लॉग कंटिन्यू ठेवला तर ठेवणार तर नाही एंड करून ब्लॉग. आता काय ट्रॅव्हलच आहे फक्त, ट्रॅव्हल करू. आणि 3 hours later. नानाच्या धाब्यावर थांबलो गाईस. त्यांचा नाना कुठं जेवून डायरेक्ट शू नुसता रनिंग. काय तर 400 किलोमीटर राहिले अजून. A few moments later. तर जेवण झालेलं आहे गाईस. आत्ता आम्ही निघतो घरच्या रस्त्याला. अशाच प्रकारे आमचा डे 3 ब्लॉग पण एंड करतो. ठीकठाक झाली ट्रिप आपली, थोडी मजा केली. दर्शन वगैरे नाही झालं ओंकारेश्वरला, पण जाऊ दे आता. लास्ट टाईम केलेला, परत येऊ नंतर कधी ओंकारेश्वरला, तेव्हा दर्शन करू. VIP पास आधीच घेऊन येऊ, कारण की आज लाईन पूर्ण खालपर्यंत होती, त्यामुळे केलं नाही दर्शन. तुम्ही डे 2 डे 1 ब्लॉग पण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा कोणता तुम्हाला पार्ट आवडला वगैरे असा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग कंचे वर्षी येईल माहिती नाही, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. गुड बाय.